वळूयात पुढच्या बातमीकडे। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे। याबाबत काँग्रेस अवमान याचिका दाखल करणार आहे। एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला 7 तारखेला पगार होत होता, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तुटवड्यामुळे हा पगार वेळेत होत नाहीये। कर्मचाऱ्यांचा पगार 7 ते 10 तारखेपर्यंत देण्याची हमी राज्य शासनाने एसटी संपाच्या दरम्यान न्यायालयात दिली होती, मात्र अजूनही वेतन वेळेत होत नाही आणि त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले। वेतनाला महिन्याला 360 कोटी रुपये लागतात, मात्र सरकारकडून फक्त महिन्याला 100 कोटी दिले जात आहे। त्यामुळे कोर्टात सांगितल्याप्रमाणे सरकार वागत नसल्याने या संदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन अवमान याचिका दाखल करण्यात येईल अशी भूमिका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने घेतली आहे। गेल्या महिन्यात 7 तारखेला संध्याकाळी वेतन झालं, काही कर्मचाऱ्यांना 7 तारखेला वेतन मिळालंच नाही। आता एसटी महामंडळानं 770 कोटी रुपये म्हणजे मागची थकीत रक्कम आणि आता या महिन्यात लागणारी रक्कम असा प्रस्ताव पाठवला की 770 कोटी रुपये जी वेतनासाठी जो निधी लागणार आहे तो द्यावा म्हणून, पण त्याच्यावरती सरकार गांभीर्याने पाहायला तयार नाही आणि यामध्ये न्यायालयाचा अवमान होतोय। कारण न्यायालयात कबूल केले की वेतनाला लागणारी रक्कम आम्ही देणार म्हणून, आणि म्हणून सरकार असंच जर करत राहिलं तर या सरकारच्या विरोधात आम्हाला न्यायालयाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करावी लागेल। मुंबई विमानतळ प्राधिकरणाने नवी नियमावली जाहीर केलेली आहे आणि यानुसार आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी बोर्डिंगच्या आधी 2.5 तास विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या, तर परदेशी प्रवासासाठी किमान 3.5 तास आधी विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। वर्षाअखेर येणाऱ्या सुट्ट्यांमुळे विमानतळावर वाढती गर्दी पाहता विमानतळ प्राधिकरणाने या सूचना केल्याची माहिती आहे। आणि आता एक मोठी बातमी। उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब मालमत्ता चौकशी प्रकरणी गौरी भिडे राज्य सरकारच्या कोणत्याही एजन्सीकडे तोपर्यंत जबाब नोंदवणार नाही जोपर्यंत हायकोर्ट ऑर्डर येत नाही, तोपर्यंत मी कोणतेही स्टेटमेंट देणार नाही असं गौरी भिडे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे, कारण उद्धव ठाकरे कुटुंबाच्या बेहिशेबी मालमत्तेची मुंबई पोलिसांकडून प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे आणि अशी माहिती राज्य सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे। गौरी भिडे यांच्या याचिकेवर राज्य सरकारकडून कोर्टात स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। गौरी भिडे यांनी या संदर्भातील तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली होती। दरम्यान कोर्टाने गौरी भिडे यांच्या याचिकेवरील सुनावणी राखून ठेवली आहे। तर उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब मालमत्ता चौकशी प्रकरणी गौरी भिडे राज्य सरकारच्या कोणत्याही एजन्सीकडे तोपर्यंत जबाब नोंदवणार नाही जोपर्यंत हायकोर्ट ऑर्डर येत नाही, तोपर्यंत मी कोणतेही स्टेटमेंट देणार नाही असं गौरी भिडे यांनी म्हटलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। आज शिमल्यामध्ये काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। हिमाचलचे प्रभारी राजीव शुक्ला आणि पर्यवेक्षक देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर प्रचार समितीचे सुखविंदर सिंग सुखू आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग हे मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीचे प्रमुख मानले जात आहेत। गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस भलेही गलित गात्र झाली असली तरी हिमाचल प्रदेशाची सत्ता काँग्रेसने खेचून आणली आहे। गेली 5 वर्ष जयराम ठाकूर यांचं हिमाचलमध्ये सरकार होतं, मात्र यावेळी हिमाचलच्या जनतेने काँग्रेसच्या हाती सत्तेची सूत्र दिली आहेत। पाहूयात। अब नई सरकार बनेगी, मेरी ओर से उनको बहुत बहुत शुभकामनाएं और उम्मीद करता हूं जो वादे उन्होंने किए हैं उन वादों को वो पूरा करेंगे और हिमाचल प्रदेश आगे बढ़े, हिमाचल प्रदेश में विकास की गति तेज हो, हमारा अंतिम लक्ष्य यही है। हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पार्टीने आपला पराभव अखेर मान्य केला। भाजपला हिमालयाची सत्ता राखण्यात अपयश आलं। इथल्या जनतेनं काँग्रेसच्या हाती सत्तेची सूत्र देऊन दर 5 वर्षांनी सत्ता बदलाची परंपरा कायम ठेवली आहे। त्यामुळे आता काँग्रेसनं हिमाचल प्रदेशात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत। पूर्ण बहुमत की तरफ अग्रसर हैं और सरकार एक स्थिर सरकार देने जा रहे हैं। जितना नेक टू नेक फाइट होता है वहीं पे पोचिंग के भी केसेस सामने आने लगते हैं, उसके लिए कांग्रेस कितना प्रिपेयर्ड है? और न यहाँ कोई ऑपरेशन कीचड़ चलेगा, न हम इसको चलने देंगे। हम
हिमाचल प्रदेश में एक स्थिर सरकार देने जा रहे हैं। एकीकडे काँग्रेसनं भाजपच्या हातून हिमाचलची सूत्र खेचून आणली असली तरी दुसरीकडे त्यांना ऑपरेशन लोटसची भीती सतावू लागली आहे। कारण गेल्या वेळेला भाजपनं ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून गोवा, मध्य प्रदेश आणि आसाममध्ये काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून घेतला होता। मात्र यावेळी काँग्रेसकडून अतिशय सावधानतेनं पावलं टाकली जात आहेत। अच्छा, कुछ हॉर्स ट्रेडिंग का मामला कुछ ऐसा हो सकता है? क्या विधायकों को रायता लाया जाए? नहीं, यहाँ तो नहीं लाएंगे, लेकिन हाँ अपने साथियों को तो संभाल के रखना पड़ेगा, क्योंकि भाजपा कुछ भी कर सकती है, किसी स्तर पर जाती है। राजकीय दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसनं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, भूपेंद्र सिंग हुड्डा आणि राजीव शुक्ला या बड्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली। हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासावर नजर टाकली तर 1977 मधील जनता पार्टीचा अपवाद वगळता 1952 पासून 90 पर्यंत इथे काँग्रेसची सत्ता होती। पण 93 पासून हिमाचलच्या जनतेनं काँग्रेस आणि भाजपला आलटून पालटून सत्ता दिली। गेल्या वेळेला भाजपला 44 जागा मिळाल्या होत्या। यंदा मात्र काँग्रेसने बाजी मारली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या खात्यात एका राज्याची भर पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या मुख्यालयात तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात एक मोठं विधान केलंय। हिंदू कोण याचं उत्तर, जो भारतावर प्रेम करतो, भारतीय संस्कृतीच्या सोबत चालतो, त्याचं खानपान, पूजा पद्धती कुठलीही असो, पण जो भारत एक मानतो तो खरा हिंदू आहे, असं सरसंघचालक म्हटले। आजही भारताचे तुकडे व्हावेत यासाठी अनेक लोक प्रयत्न करतायत। छोट्या छोट्या गोष्टींवर वाद आणि भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जातोय, असं देखील भागवत म्हटले। हिंदू परंपरा से भारत का रहिवासी और भारत का उत्तरदायी है। और हिंदू कौन है, इसका असली उत्तर यह है कि जो भारत को अपना मानता है, भारत की भक्ति जिसके मन में है, जो इस प्रकार एकत्व का परिचय देने वाली, सबको साथ लेकर चलना सिखाने वाली सद्भावी संस्कृति है, ऐसा चलने के लिए संयम सिखाती है, कृतज्ञता सिखाती है, उस संस्कृति के संस्कारों के अंदर चलने का प्रयास करने वाला। भारताची केंद्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएचं एक पथक त्याच्या शेजारी देश मालदीवमध्ये गेलेला आहे। मालदीवमध्ये गेल्या काही दिवसांपासून आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 15 संशयित दहशतवाद्यांना तेथील स्थानिक पोलीस आणि तपास यंत्रणांनी अटक केली आहे। आयएसआयएस दहशतवाद्यांच्या भारताशी संबंधित इनपुटची चौकशी करण्यासाठी एनआयएची टीम मालदीवमध्ये पोहोचली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत विरोधी कारवाया करण्यासाठी हे दहशतवादी मालदीवमध्ये जमले होते आणि गेल्या काही दिवसांपासून मालदीव सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण माहिती भारत देशासोबत शेअर करण्यात आली होती। मालदीव पोलिसांची एनआयएची टीम या दहशतवाद्यांची संयुक्तपणे चौकशी करणार आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यातच होणार असल्याची माहिती आहे। दिल्लीमध्ये आज याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदी खासदार रामदास तडस यांची निवड झाल्याने आता पुण्यामध्ये होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मार्ग मोकळा झालाय। पुण्यातील स्पर्धेचे संयोजक पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ दिल्लीमध्ये दाखल झाले असून ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना पत्र देण्यात येणार आहे। एसी रिपेअरिंग करायला आलेल्या तरुणानं 5 वर्षीय मुलीवर इमारतीच्या लिफ्टमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईच्या तळोजा इथे घडली आहे। अत्याचार करून पळून जाणाऱ्या या नराधमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। 19 वर्षीय आरोपी नराधम अख्तर हुसेन हा एसी रिपेअरिंगचं काम करतो आणि संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान तो या इमारतीमध्ये आला। एका फ्लॅटमध्ये एसीचं काम करून परत जाताना त्याने या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या 5 वर्षीय चिमुकलीला लिफ्टमध्ये नेला। तिथे तिच्यावर अत्याचार केले आणि यावेळी इमारतीमधून पळून जात असताना त्याला पकडण्यात आलंय आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। सदर मुलगी ही ते उलट्या करत घरामध्ये गेली। तिच्या आईने विचारलं तर तिच्या आईला तिने सदर आरोपीने असं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबाबतची माहिती मिळाली, म्हणून त्यांनी कोणी केलं म्हणून ते खाली आले। लोकांची गर्दी जमा झाली आणि सदर आरोपी हा तिथून निघून जात असताना
सदर आरोपीकडे अंगुली निर्देश करून की हेच अंकल होते असं सदर मुलीने सांगितलं, म्हणून आरोपीला ताब्यात घेतलं. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.